वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षकांच्या माहितीकरिता हा रविवारच्या दिवसातील अंतिम सामना आहे. अर्थातच यानंतर फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल फेज कार्ड आपण बोलणार आहोत. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिला गोलंदाज महेंद्र, सेकंडला बॅटर हेमंत जाधव. ऑन साइड लाईन टू द गॅप, चेंडूला वळवलं जाते. पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जाते महेंद्र याचं. चौकारनिशी 4 धावा, 1 धाव, 4. माहित झालं तर सुंदर अशा सॉन्ग नंतर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. धावफलक 8 या अंकांवर. यावेळेस सुंदर फटका इनफिल्डच्या वरनं फोर्स केला या चेंडूला आणि चेंडू निघून गेला. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, 3 बाउंड्रीज, 3 इन अ रो, 4 धावा. सुंदर असं सॉन्ग आणि त्यानंतर आपण बघू शकता 3 चेंडूवर 3 चौकार. मी म्हटलं होतं की रिदम मध्ये आलाय पुन्हा एकदा आणि हेमंत याचं रिदम मध्ये येणं म्हणजे खतरे की घंटी समोरच्या संघाकरिता. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. त्यामुळे लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु हाईट फॅक्टर आपल्याला बघायला मिळाला हेच पंचांच्या माध्यमातून. आणि यावेळेस आपण बघू शकताय चेंडू लेग बाईकच्या इशाराने मात्र वळला जातोय. 1 धाव लेग बाईकच्या इशाराने. धावफलक जाऊन पोहोचलाय. 13 रन्स ऑन कार्ड, 13 धावा या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचल्यात. तेरा धावा या स्कोर कार्डवर. 13 रन्स ऑन कार्ड, 13 धावा. पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार आपण बघितले आणि त्यानंतर आपण बघू शकतायत ही 1 धाव आणि एकेरी धावेनिशी धावफलक 13. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं फोर्स केलं या चेंडूला. चेंडू निघून जातोय कवपांच्या रिजन मध्ये. प्रमोद याला आपण बघताय फील्ड करत असताना दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन कार्ड, 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. यावेळेस ओव्हर द विकेटने महेंद्र. यावेळेस जबरदस्त पल्लू स्कूप ज्याला म्हणू शकतायत. वाघ यांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर सुपला शॉट आणि सुपला शॉट तुपकाही शिकला. 4 धावा, चौकार. आतमध्ये काय जबरदस्त कॅल्क्युलेशन, रिक्स आणि सुपर. एकदा नाही 10 वेळा नाही तर 100 वेळा बघावा त्या पद्धतीने परिपूर्ण शॉट. धावफलक जाऊन पोहोचलाय 19 या अंकांवर. 19 रन्स ऑन कार्ड. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवर पंकज जाधव या गोलंदाजाला आणलं जात आहे. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी करण्याकरिता खूप चांगल्या पद्धतीने तो शॉट सिलेक्शन ॲक्युरेट आपल्याला बघायला मिळणारी खासियत आहे.
मी म्हटलं होतं की चतुर फलंदाज आहे आणि या चतुर फलंदाजीला आव्हान मात्र थोडंसं कमीपणा आपल्याला बघायला मिळाला आणि पहिल्या षटकामध्ये महेंद्र सारख्या गोलंदाजाला 19 धावा घेतल्या गेल्यात. दुसरं षटक पंकज. यावेळेस ऑन साईडला सुंदर फटका टक्कन असा आवाज आलाय आणि चेंडू निघून गेलाय. गेला 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 6 धावा. धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 25 अंकांवर. 25 रन्स ऑन कार्ड. जबरदस्त पद्धतीने यावेळेस फलंदाजी चेंज ऑफ पेस केलं गेलं. यावेळेस अॅक्युरेट लाईन नाही. या बॅटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक धाव ही स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 26 अंकांवर. 26 रन्स ऑन कार्ड. 26 धावा. सुंदर फलंदाजी. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. चिंचेच्या झाडाचा व्यत्यय आपण बघू शकतायत आणि इथे आपण बघू शकतायत 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोचलाय 28 या धावसंख्येवर. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 28 रन्स ऑन कार्ड. 28 धावा. धावींचा वेग येतोय नो डाऊट. कारण की या अगोदर म्हणायचं झालं तर तिरंगा तिल्लेर हा संघ 2 ते 3 स्पर्धेमध्ये मात्र निघताना हरला होता. परंतु या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन झालंय आणि बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. पक्का 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 ये लगा मॅक्सिमम. सुपर चक्का. सुपर 6. 6 धावा. स्कोरकार्डवर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज और द विकेटने पंकज. त्यावेळेस शर्यापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. थोडस प्रेशर दबाव दडपण मध्ये जात असताना आणि वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि एकेरी धावेनिशी धावफलक 35 या धावसंख्येवर. या गोलंदाजीच्या माध्यमातून क्वचितच असं चित्र बघायला मिळतंय की नक्कीच महेंद्र याला मार मिळालाय. पंकज याला मार मिळालाय. अन्यथा इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत करून दाखवली आहे. परंतु समोर फलंदाज तेवढा ताकदीचे आहेत. पुन्हा एकदा बॅकलिपचा परिपूर्ण उपयोग. क्षेत्ररक्षक तैनात आहे अक्षय जाधव. दैव देतं आणि कर्म नेतं. प्रयत्न तर होते परंतु नक्कीच त्या ठिकाणी झेल सुटला गेलाय आणि हेमंत याला पुन्हा एकदा जीवनदान आणि जखमेवर मीठ चोळण्याचं काम या 2 धावा करतील आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोचलाय 37 या धावसंख्येवर. फुलटा चेंडू होता. पंचांकडे लावड पिला आहे ऍब्सोल्युटली प्लमच्या स्वरूपात आणि नक्कीच पंच यावेळेस क्षमस्व मागतायत की बॅटने साईड झालाय. नॉन स्ट्राईक एंडचा पंच खूप चाणक्ष आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत. यावेळेस आपण बघू शकतायत पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन रिव्हर्स घेतला गेलाय. अर्थातच डॉट बॉल आणि धावफलक आहे 37 या अंकांवर स्थिर. आतापर्यंत या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. हेमंत यावेळेस गाईड करण्याचा प्रयत्न परंतु नक्कीच पिचिंग कुठेतरी आपण बघू शकतायत स्टंप्स तोडून जाणारे एक धाव ही परिपूर्ण केली जाते. एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलंय 38 या धावसंख्येवर. 38 रन्स ऑन कार्ड. 38 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 19 धावा. या षटकामध्ये सुद्धा आल्यात 19 धावा. अर्थातच धावफलक जाऊन पोहोचले 38 या धावसंख्येवर. खूप चांगल्या बॅटिंग स्ट्राईक रेटने फलंदाजी करत असताना एक एंडने आपण बघू शकताय ते हेमंत आहे. एक एंडने आपण बघताय दयानंद माफ करा संजय आहे. दयानंद आपण बघताय पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. या आपण घेऊया एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर लाईव्ह ऍक्शन ऑनगोईंग मॅच कडे वळणार आहोत. धन्यवाद.
फलक जाऊन पोहोचलाय 39 या अंकांवर. चला विजयी संघाचे कर्णधार मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. या ठिकाणी लॉर्ड्स प्रक्रिया ही कंप्लीट केली जाईल. चला विनंती आहे विजयी संघाचे कर्णधार आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. एक धाव एकेरी धावेनिशी धावफलक 39 रन्स ऑन कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस ऑन साईडला स्कोरलेगच्या रिझन मध्ये चेंडूला वळवलं जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे अक्षय जाधव. एक्युरेट फेकी करतायत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने धावफलक जाऊन पोहोचलंय 40 अंकांवर. एक जीवनदान मिळालंय हेमंत याला. बघायचं या जीवनदानाचा मात्र त्या ठिकाणी परिपूर्ण उपयोग करेल का, कारण की आतापर्यंत चांगली फलंदाजी झाले, चांगल्या स्ट्राईक रेटने खेळलेत आणि एखाद्या चांगल्या फलंदाजाला जीवनदान म्हणजेच येणारा काळ नक्कीच कर्दन काळ हे नेहमीच आपण बघितलंय. परंतु आतापर्यंत सदानंद याने 2 चेंडूवर 2 धावा दिल्यात. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज होईल. आकुडपेचा चेंडू होता. ग्लान्स करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग आहे. पंच वळवत आहेत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 41 या अंकांवर. 41 रन्स ऑन कार्ड. 41 धावा. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये तिरंगा तिल्लेर संघ एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आतापर्यंत. बॅट चेज लागले. फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल झाला. यावेळेस गलती बघायला मिळत नाहीये. मागचा वेडा तर पुढचा शाण होत असताना फलंदाज बाद. पर 42 रन्स ऑन कार्ड. 42 धावा. आतापर्यंत जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंकडे या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी सदानंद याने करून दाखवलंय. और द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा समन्वय न होताना चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. अर्थातच 5 चेंडूंचा खेळ झाला. इथून कमबॅक केलाय. म्हणून मी म्हटलं होतं की कधीही हार न मानणारा संघ म्हणजे डीजेव्ही जाधवपाडा संघ. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये आपण बघितलं 19 धावा आल्या होत्या आणि तिथून आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडूगडी 4 धावा आल्यात. उडवलं या चेंडूला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत परंतु नक्की चिंचेचा अडथळा थोडासा. पुन्हा एकदा 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठी वळाल्यात परंतु तिसऱ्या धावेसाठी वळत असताना फलंदाजाला बाद व्हावं लागेल. अर्थातच या 2 धावा स्कोर कार्डवर अर्जित होतील आणि धावफलक जाऊन पोचलंय या दुहेरीच्या मदतीने 44 या अंकांवर. 44 रन्स ऑन कार्ड. 44 धावा. अर्थातच विजयाकरिता बनवायचे आहेत डीजेव्ही स्पोर्ट जाधवपाडा या संघाला. 18 चेंडूंमध्ये 45 धावा. कमबॅक केलाय नो डाऊट, कारण की असं वाटलं की 50+ धावा क्रॉस करेल परंतु इथे खूप चांगल्या पद्धतीने सदानंद याने हे षटक हाताळलं. 6 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्या आणि 44 धावेपर्यंत थांबवले. तर 45 धाब्यांचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. 15ची सरासरी मेंटेन केली जाईल का, कारण की महेंद्र सारखा फलंदाज आहे. स्वतः मात्र आपण बघू शकताय सदानंद सारखा फलंदाज आहेत. प्रमोद आहे. त्यानंतर अक्षयाला आपण बघू शकतायत. काय फलंदाजी लहरली जाईल की गोलंदाजी बहरली जाईल. येऊया एक डीजे ब्रेक आणि त्यानंतर लॉर्ड्स प्रक्रियेकडे आपण बोलणार आहोत. चला श्रीसाई राऊत्याचा पाडा आपला प्रतिनिधी लवकरात लवकर या आणि मान्यवरांना विनंती करेन की आपण ही लॉर्ड्स प्रक्रिया कंप्लीट करणार आहोत. धन्यवाद. डीजे ब्रेक.
JMP ग्रुपच्या पोरांनी आज विचार मोठा मांडीला विचार मोठा मांडीला आलेलीच्या या मैदानावरती क्रिकेटचा सामना भरविला क्रिकेटचा सामना भरविला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे सुख रंगले भारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे सुख रंगले भारी लोक हौसेने जमतात सारे न बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी लोक हौसेने जमतात सारे न बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी हौसेने जमतात सारे न बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी लोक हौसेने जमतात सारे न बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी आनंद पाटील दादांच्या आयोजनाला तोड नाही आयोजनाला तोड नाही तुमच्या तोड नाही क्रिकेट प्रेमी खेळाडूंसाठी संधी मोठी लावली त्याने संधी मोठी लावली भालिवली गावाच्या स्पर्धेचे नाव हे गाजतय जिल्ह्याभरी भालिवली गावाच्या स्पर्धेचे नाव हे गाजतय जिल्ह्याभरी लोक हौसेने जमतात सारे ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी लोक हौसेने जमतात सारे ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी टायटल सॉन्ग नंतर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. फर्स्ट सेमी फायनल दोन संघादरम्यान श्री साई रावत्याचा पडा आणि आई गावदेवी भूतपाडा यामध्ये फर्स्ट सेमी फायनल सेकंड सेमी फायनल आई एकविरा बेलवाडी आणि चालू सामन्यातील विजयी संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आई गावदेवी भूतपाडा या संघाने आणि निर्णय येस गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. वेलकम विशाल रावते आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. एक स्टार बॅटर आपण बघू शकता श्री साई रावत्याचा पडा या संघाकडनं आणि त्यांची फर्स्ट सेमीफायनल आपल्याला बघायला मिळेल. यानंतर रेलचेल फर्स्ट सेमीफायनल सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर फायनलचा थरार आपल्याला बघायला मिळणार आहे. चला थोडासा स्पीडअप करा गेम. खेळाडू मित्रांनो विनंती असेल जिंकण्याकरिता आव्हान आहे येणारे 18 चेंडू 45 धावांचं लक्ष हे समोर बघायला मिळत आहे. नो डाऊट इथून धावा तर बंधवायच्याच आहेत परंतु चांगल्या पद्धतीने फलंदाजी तुम्हाला आकारावी लागेल. वेलकम दीपक आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. हेमंत हा गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर सेकंडला बॅटर महेंद्र याला आपण बघताय नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज प्रमोद याला आपण बघू शकताय. सुरुवात होते दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 45 धावेंचं आव्हान हे समोर बघायला मिळत आहे. पहिला चेंडू बॅटची एज बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू निघून जातोय. एक धाव कंप्लीट केली गेले. दुसऱ्या धावेसाठी वळाले तर डेंजर झोन कडे आहेत प्रमोद आणि हे काय घडलं जात आहे. प्रमोद यासारख्या फलंदाजाला धावचीतच्या रूपाने बाद व्हावं लागतंय आणि स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतले असंच म्हणावं लागेल. फलंदाज बाद. पहिला धक्का तंबूच्या आशेला. सना प्रमोद त्याला निराश शतबळ मनाने मला तंबूच्या आशाला जावं लागतंय. पहिला धक्का धावचीच्या रूपाने. एवढे शफल झाले तो ऑन साइडला चेंडूला इंटू द गॅप वळवलं जात आहे. गुड बॅटिंग बाय महेंद्र आणि या 4 धावा 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 5 या अंकांवर. बरोबर लागले गेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हेमंत पुढे विकेटने सुरुवात करेल. यावेळी चेंज ऑफ पेस फसवलंय असंच म्हणावं लागेल.
आणि जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये सापडलाय एक महत्वपूर्ण धक्का. महेंद्र याच्या खेळीला पूर्णविराम. बिग फिश. चेंडूवर चौकार आला, परंतु तदनंतर आपण बघतोय ऑन द राईज खेळण्याच्या मोहामध्ये बॅटची लिडिंग एज टॉपेज उडालं गेलं आणि तिथे मात्र फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशाला जात असताना महेंद्र याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सदानंद याला आपण बघताय. इथून सामना लूज करून चालणार नाहीये, कारण की जास्त काही उरलं नाहीये. अभि नाही तो कभी नाही, कारण की नॉकआउट आहे. इथून मात्र जर क्वालिफाय झाले तर आजच्या दिवसातून सेकंड सेमीफायनल खेळेल हे आपण बघितलंय. फ्लाय स्लिपर ट्रॅव्हल झाला. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील आहे. आणखी एक धक्का तंबूच्या आशाला जात असताना डोकेदुखी वाढली जाते. आधी महेंद्र, आता मात्र सदानंद तंबूच्या आशाला जात असताना आणखी एक धक्का. दे धक्का. इथे मात्र चेस करताना थोडासा कुठेतरी मात्र अडचण आणि अडचणीचा सामना करावा लागतोय, कारण की आतापर्यंत आपण बघितलं प्रथमतः गोलंदाजी मात्र जिथे मात्र केली आणि तिथून मात्र खूप चांगल्या पद्धतीने धावा लावल्या तिरंगा तिल्लेरी या संघाने. आणि डिपेंड करताना खूप अॅक्युरेसी दर्शवली जात आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. प्रत्येक चेंडूकडून एक व्हेरिएशन बघायला मिळत आहे. आणि हेमंत, म्हणून मी म्हटलं होतं की हेमंत याचं चालणं खूप गरजेची गोष्ट आहे तिरंगा तिल्लेरी या संघाकरिता. आणि तो मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी विथ द बॅट अॅक्युरेसी दर्शवली गेली आहे. चांगला परफॉर्मन्स. डान्सिंग ऑफ द ट्रॅक खेळला गेलाय. चेंडू हवेमध्ये आहे. साईनाथ यावेळी जज करतायत आणि जजमेंटने झेल टिपला जातोय सुंदर पद्धतीने. आणखी एक फलंदाज, अर्थातच विकेट हॅट्रिक. या स्पर्धेच्या माध्यमातून चौथी विकेट हॅट्रिक मिळवण्याचा मान हेमंत. वॉट अ स्पेल, गुड बॉलिंग.
थर्ड स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवर. सेकंड स्पेलमध्ये मयूर याला आणलं जात आहे. मयूर भोईर. महेंद्र मात्र 5 धावांवर बाद झाला. प्रमोद रनआउट स्वरूपाने बाद झाला. सदानंद डकपर बाद झाला. महेश डकपर बाद झाला. आणि यावेळेस आपण बघू शकता थोडंसं स्ट्रगल, दबाव, दडपण मध्ये, परंतु इथून आपण बघू शकता पंचांचा डिसिजन आला आहे. वाईटचा इशारा, कारण की हाईटच्या वरनं आणि या ठिकाणी सरप्राइझिंग बाउन्स होतं, परंतु वाईट हाताळला गेलाय. अर्थातच एक धाव ही स्कोर कार्डवर अर्जित होईल आणि एकेरी धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 10 या अंकांवर. आणि 1 बाउन्सचा इशारा सुद्धा दिला गेलाय गोलंदाजच्या माध्यमातून. 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये 35 धावेंचं लक्ष हे समोर बघायला मिळत आहे. यावेळी शफल झालेत. अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न ऍब्सोल्युटली प्लमच्या स्वरूपात सापडले गेलेत. लेग बिफोर द विकेट. आणि फलंदाज आणखी एक तंबूच्या आशाला, जवळजवळ आतापर्यंत 5 फलंदाज हे बाद होऊन तंबूच्या आशाला गेलेत. अर्धी फळी उद्ध्वस्त केली जाते. पाच गडी बाद 10 धावा अशी स्थिती आपण बघू शकतायत. जिथे सुरुवात झाली होती चौकारानंतर, तिथून मात्र आयाराम गयाराम अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर अक्षय जाधव पिन शटरची भूमिका नेहमीच बजावताना बघायला मिळतोय. इथून बघायचं कशा पद्धतीने फलंदाजी आकारली जाईल, कारण की अजून सुद्धा सामना संपलेला नाहीये. इथून मात्र 1 ते 2 मोठे फटके येत आहेत, तर एक चांगल्या धावसंख्येपर्यंत तुम्ही मजल मारू शकताय. यावेळेस ऑन साईडला पहिल्या चेंडूवर कंठर फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक यावेळेस मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून गेलाय. सुपर हिट. 6 धावा पहिल्या चेंडूवर. बिग प्लास 6. त्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. आणि जसा षटकार आला तसं मात्र ते सॉन्ग आठवलं, ये दिल मांगे मोर. अजून काही फटके हे तंबूच्या आशाला धाडावे लागतील. यावेळेस नो डाऊट पुन्हा एकदा आपण बघू शकतायत पंचांच्या माध्यमातून यावेळेस वाईटचा इशारा आलाय. अर्थातच डोक्याच्या वरनं हा ट्रॅव्हल झालाय. सेकंड बाउन्सर हा अटेम्प्ट केला गेलाय या ओव्हरमध्ये. एका फलंदाजाला तुम्ही एकापेक्षा जास्त बाउन्सर हाताळू शकत नाही, नवीन फलंदाजाला, आणि त्या कारणास्तव हा पुन्हा एकदा वॉर्न केलं जाईल गोलंदाजाला. इथून जर बाउन्सर आला तर नो डाऊट पंचांचा सिग्नल अप होणार आहे. धावफलक जाऊन पोहोचले 17 या अंकांवर. 17 रन्स ऑन कार्ड, 17 धावा. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा मोह आहे. इथे बघायचं झालं तर स्ट्राईक एंडला मात्र नक्की धावण्याचा प्रयत्न नव्हता, परंतु नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला. आणि तिथून आपण बघू शकता सुखरूप आहेत आपल्या क्रीजमध्ये. 17 धावा आतापर्यंत या षटकातील. जवळजवळ 3 चेंडूंचा खेळ झालाय. 17 रन्स ऑन कार्ड लागले गेलेत. इथून अजूनही आपण बघू शकतायत 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये 28 धावेंचं इक्वेशन हे समोर बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला प्रॉपरली मिडल झाला आणि चेंडू गेला गेला गेला. 6 धावा. पद्धतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 23 अंकांवर. म्हणून मी म्हटलं की इथून सामना संपलेला नाही आहे, कारण की अक्षय याच्या बॅटमध्ये मोठे फटके आहेत. नेहमीच पिंच हिटरची भूमिका निभावताना बघायला मिळतोय आणि अक्षय याचं चालणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. 23 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन येईल मैदानाच्या आतमध्ये.
4 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलक आतापर्यंत 23 या अंकांवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मयूर. यावेळेस फुलरलेची डिलिव्हरी लॉंग स्टॉप लिझनला. लॉंग चेस, नो चान्स फॉर द फिल्डर. नशिबाचा चौकार. षटकार आल्यानंतर या 4 धावा आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 27 या अंकांवर. 27 रन्स ऑन कार्ड. आयुष्याच्या या मैदानावरती क्रिकेटचा सामना भरविला. आज क्रिकेटचा सामना भरविला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे सुख रंगलाय भारी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे सुख रंगलाय भारी. लोक हौसेने जमतात सारे ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेने जमतात सारे ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी. हौसेने जमतात सारे ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेने जमतात सारे ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी. आनंद पाटील दादांच्या या आयोजनाला तोड नाही. आयोजनाला तोड नाही. 6 चेंडू आहेत आणि जिंकण्याकरिता लक्ष आहे 18 धावेंचा आले. तिथून लॉंग स्टॉप रिजनला एक चौकार आला. चला प्रेक्षकांना विनंती असेल आपण लवकरात लवकर जा. सामना ऑन आहे. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 18 धावेंचं इक्वेशन. हे समोर आहे स्ट्राईक एंडला बॅटर अविनाश. चेंज ऑफ पेस केले गेले. चेंडू जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. साईनाथ यावेळेस बघायचं झालं तर गुड कॅच ऑफ क्वालिटी. वॉर्डक झेल, सुपर झेल, ऍब्सोल्युटली सुपर क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाज अविनाशच्या खेळीला पूर्णविराम. आज मैदानाच्या आतमध्ये कांतील याला आपण बघताय. अक्षय याला स्ट्राईक वर जाणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. बघायचं इथून अजून सुद्धा इक्वेशन आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडूंमध्ये 18 धावेंचं इक्वेशन हे समोर आहे. नो डाऊट स्ट्राईक रोटेट झाली असती, परंतु साईनाथ ज्या पद्धतीने साईनाथ याने सुद्धा जवळजवळ 20 ते 22 वर्ष आपल्या गावाकरिता आपल्या संघातील क्रिकेट करिता दिले. आज आपण बघू शकता दयानंद भोईर आहेत या संघामध्ये. संजय भोईर आहेत, अविनाश एरंडे, साईनाथ आहेत, महत्वपूर्ण आहेत आणि अष्टपैलू कामगिरी नेहमीच केलंय. श्रुती कवच खेळला गेलाय. सुंदर फटका इनफिल्डच्या वरनं आणि चेंडू निघून जाईल. नो डाऊट 4 धावा. अजूनही सामन्यामध्ये जान बाकी आहे, कारण की जिंकण्याकरिता 4 चेंडू आणि 14 धावेंचं लक्ष. यावेळेस डीप कव्हर घेतलं गेलंय. वाईडिश एक्स्ट्रा कव्हर
स्ट्रेट ड्राईव्ह आहे, सुंदर फटका इंटू द गॅप. चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केलंय एकच धावेवर. समाधान व्यक्त करावं लागेल. स्वतःकडे स्ट्राईक अक्षय यावेळेस घेत असताना, कारण की जिंकण्याकरिता इथून इक्वेशन आहे 3 चेंडू आणि 13 धावा. कोणाचे 3-13 वाजले जातील हे बघले जाईल मैदानाच्या आतमध्ये. बघायचं आहे 3 चेंडू आहेत आणि 13 धावेंचं इक्वेशन हे समोर बघायला मिळत आहे. ज्या पद्धतीने सामना व्हायला पाहिजे होता तो सामना इथे बघायला मिळतोय. हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. जर या चेंडूवर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये जान बघायला मिळेल. कॅलिबर आहे अक्षयकडे, स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ग्लान्स केलं जात आहे. एक धाव कंप्लीट केली गेले. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठी वळालेत आणि 3 धावा परिपूर्ण झाल्यात. अर्थातच इक्वेशन आपण बघू शकता. पुन्हा एकदा चौथ्या धावेसाठी प्रयत्न आहे, परंतु इथे अक्षय याला बाद व्हावं लागेल. अर्थातच 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता लक्ष आहे 10 धावेंचं. अक्षय मात्र यावेळेस बघू शकतायत जिंकण्याकरिता 2 चेंडू आहेत आणि 10 धावेंचं इक्वेशन. चांगले प्रयत्न होते अक्षय याचे, परंतु त्या प्रयत्नांना अपयश बघायला मिळालं. 3 चेंडू 10 धावा. बघायचे कांतील याच्याकडे सुद्धा मात्र कॅलिबर आहे, परंतु इथे पोटेन्शियल सिद्ध करावं लागेल. कारण की आपण म्हणायचं झालं तर जो संघर्ष परिपूर्ण आहे तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागणार आहे. कारण की हार जीत तर हा खेळाचा पैलू आहे. जर तुम्ही प्रयत्नच करणार नाही तर मात्र त्या प्रयत्नांना आपण बघू शकतात खेळाडू म्हणून गणना ही दिली जात नाहीये. यावेळेस ऑन साईडला प्रॉपरली मिडल झालाय. क्या बात आहे यार, सुंदर फटका. 6 धावा आउट ऑफ द पार्क. जिंकण्याकरिता 1 चेंडू आणि 4 धावेंची गरज. क्या बात आहे यार, सुंदर. जो फलंदाज मात्र आपण बघू शकतात कांतील आतापर्यंत 7व्या क्रमांकावर उतरला आणि तिथून आपण बघू शकतात फलंदाजी लहरली गेले. आणि मी म्हटलं होतं की अजून सुद्धा सामन्यामध्ये जान आहे आणि ती जान फुकले खऱ्या अर्थाने कांतील. आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांच, मॅच मध्ये आपल्याला संघर्ष बघायला मिळतोय. इथून 1 धाव, 1 चेंडू आणि 4 धावेंची गरज आहे. बघायचं या 4 धावा परिपूर्ण केल्या जातील का, कारण की जिंदगी उसी के साथ खेलती है जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई खिलाड़ी संघर्ष करके निखर जाता है. हे आपण सातत्याने बघितलंय. चला प्रेक्षकांनो, जरा टाळ्यांचा गजर येऊ द्या दोन्ही संघांकरिता. 1 चेंडू आणि 4 धावेंची गरज आहे. सुपर सामना. इथून कांतील याला हिरो बनण्याचा मौका आहे. इथून साईनाथ याला पुन्हा एकदा हिरो बनण्याचा मौका आहे. शहारे आणणारा मात्र मैदानाच्या आतमध्ये हा सामना. जे प्रेक्षक मार्ग थोडेसे मरगळले होते, पुन्हा एकदा डोकं वर काढले प्रेक्षकांनी. टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. 1 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस ड्राईव्ह बघायला मिळतोय. फटका सुंदर आहे. दयानंद तैनात आहे. 1 धाव कंप्लीट केली गेले. 2 धाव कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेसाठी वळालेत, परंतु इथे फलंदाज बाद होईल, परंतु दाद द्यावी लागेल कांतील याची. काय जबरदस्त फटका आणि तिथून मात्र शेवटच्या मोमेंटला हा सामना गेला आणि इथून 2 धावा, अर्थातच 1 धावेनिशी मात्र जिंकतोय यावेळेस तिरंगा तिल्लेर संघ. हेच क्रिकेट आहे बघा. कुठलाही संघ जिंको, कुठलाही संघ हारो, परंतु खेळ जिंकणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय